पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई। रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे कुर्ला सायन साकीनाका अंधेरी परिसरामध्ये साचलं पाणी। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। रात्रभर झालेल्या दमदार पावसाचा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवर सुद्धा परिणाम। मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे। दादर टीटी परिसरामध्ये झाड कोसळलं। झाड कोसळून एका कारचं मोठं नुकसान, एक जण जखमी झाल्याची माहिती। सततच्या पावसामुळे मालाड पूर्वेच्या कोकणीपाडा परिसरामध्ये घरात शिरलं पाणी। मुंबईमध्ये अपुऱ्या नालेसफाईचा नागरिकांना फटका। मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल। नवी मुंबईमध्ये कालपासून होणाऱ्या संततधारेमुळे सखल भाग पाण्याखाली। सानपाडा स्टेशन बाहेर साचलं पाणी। स्टेशनमध्ये जाताना प्रवाशांची मोठी कसरत। पहिल्याच दमदार पावसामध्ये कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर भलं मोठं झाड कोसळलं। 4 दुचाकींचं नुकसान, 2 वाहनांचंही मोठं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। रात्रभर पडलेल्या पावसानं रस्ते जलमय। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल। शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे सुद्धा हाल। रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। रोहा आणि पेण तालुक्याला पावसानं झोडपलं। पेण तालुक्यातील कळवे गावाच्या हद्दीमध्ये पाणी साचल्यानं मार्गही बंद आहे। पुढील 8 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। जूनची सरासरी भरून काढण्यास जुलै उजाडणार। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज बैठक। ठाकरे सेनेतील खासदार फुटीनंतर बैठकीचं आयोजन। फुटी संदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष असेल। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामांचा वाहन चालकांना फटका। निकृष्ट दर्जाच्या सर्व्हिस रोडमुळे 2 अपघात। कशेडी ते राजापूर मार्गावर अनेक ठिकाणी कामं अपूर्ण। प्रेमासाठी सियानं घेतला होणारा नवरा केतन अग्रवालचा जीव। प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं रचला केतन अग्रवालच्या हत्येचा कट। सिया आणि चेतन पोलिसांच्या ताब्यात, अधिक तपास सुरू। संभाजीनगरच्या बाळापूर रोड परिसरामध्ये 2 दुकानांना भीषण आग धगधगत असताना दुकानातील सिलेंडरचा स्फोटाच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरला। अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं दिल्ली हादरली। फुटपाथवर झोपलेल्या मुलीचं अपहरण करून बलात्कार आणि हत्या। आरोपी टॅक्सी चालकाला पोलिसांनी 4 तासांमध्ये अटक केली। आणि अमेरिकेमधून भारताची घरगुती गॅसची आयात जूनमध्ये 10 लाख टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। जून महिन्यामध्ये भारत अमेरिकेमधून सुमारे 11 लाख ते 12 लाख टन LPG मिळवण्याच्या तयारीत।